हॅलो फ्रेंड्स, आता आपण ॲडमिशन ऑफ ए न्यू पार्टनर याचं पहिलं एक्झाम्पल पाहणार आहोत. द बॅलन्स शीट ऑफ शीला अँड मृदुला इज ॲज अंडर. दे आर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:1. तिनास एक रेशो दिलेला आहे, म्हणजे 3/4, 1/4, 3/4 आणि 1/4. बॅलन्स शीट लायबिलिटीज दिलेत, ॲसेट्स दिलेले आहेत. त्यामध्ये क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, बँक ओव्हरड्राफ्ट, कॅपिटल, जनरल रिझर्व्ह. ॲसेट साईडला कॅश, डेटर, स्टॉक, मशिनरी, फर्निचर आणि बिल्डिंग दिले. मंगला इज टेकन ॲज ए पार्टनर ऑन 1 जानेवारी 2002 ऑन द फॉलोइंग टर्म्स. नवीन पार्टनर मंगला आहे आणि खाली ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं आहे मंगला विल पे ₹20,000 ॲज हर शेअर ऑफ कॅपिटल. म्हणजे नवीन भागीदार व्यवसायामध्ये येताना काही रक्कम कॅपिटलची, भांडवलाची आणि काही रक्कम गुडविलची, नावलौकिकीची आणावी लागते. त्यापैकी त्यांनी भांडवलाची रक्कम ₹20,000 आणलेली आहे फॉर 1/5 शेअर इन फ्युचर प्रॉफिट अँड ₹10,000 ॲज हर शेअर ऑफ गुडविल, आणि गुडविलचे त्यांनी ₹10,000 आणलेले आहेत. प्रोव्हाइड 5% फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स ऑन सन्ड्री डेटर्स. त्याच्यावर मी सन्ड्री डेटर्सला टिकमार्क करून ठेवतो. फर्निचर टू बी डेप्रिसिएटेड बाय 10%. फर्निचरला मी टिकमार्क करून ठेवतो. स्टॉक अँड प्लांट अँड मशिनरी टू बी अप्रिसिएटेड. अप्रिसिएट म्हणजे वाढवणे, इन्क्रीज करणे बाय 10%. स्टॉक अँड प्लांट अँड मशिनरी. आता एक्झाम्पलचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता, म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना सोपं जाईल. आता यासाठी कोणकोणते अकाउंट तयार करावे लागतात त्यांनी सांगितलं आहे. प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, त्यालाच आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणतो. तुम्ही कोणतंही नाव दिलं चालेल, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंट. मी इथे रिव्हॅल्युएशन अकाउंट असं नाव दिलेलं आहे. दुसरं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि तिसरं आहे बॅलन्स शीट ऑफ न्यू फर्म. न्यू फर्म म्हणजेच पहिली ओल्ड फर्म शीला आणि मृदुला यांची होती. आता न्यू फर्म त्याच्यामध्ये मंगला ही नवीन पार्टनर ॲड झालेली आहे, म्हणजे तिघींची मिळून नवीन फर्म असणार आहे. त्यांची बॅलन्स शीट तयार करायची. आता त्याच्यामध्ये 2 अकाउंट्स तुम्ही वर्किंग नोटमध्ये तयार करू शकता. ते आहेत कॅश अकाउंट आणि गुडविल अकाउंट. मग तुम्ही वर्किंग नोटमध्ये केले चालतील किंवा सिक्वेन्सली केले तर चालतील. मी इथे तिन्ही अकाउंट्स तयार करून ठेवलेले आहेत. रिव्हॅल्युएशन अकाउंट आहे आणि वर्किंग नोटमध्ये आपण गुडविल आणि कॅश अकाउंट करू शकतो किंवा मी इथे सलग लिहिलेलं आहे. त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट आफ्टर ॲडमिशन ऑफ ए न्यू पार्टनर. आता पहिली स्टेप काय करायची आहे ॲडमिशन ऑफ पार्टनरशिपमध्ये, तर या बॅलन्स शीटचं पोस्टिंग करायचं आहे. लक्षात घ्या, पहिली स्टेप करायची आहे बॅलन्स शीटचं पोस्टिंग. बॅलन्स शीटचं पोस्टिंग करताना ज्या ॲसेट्स आहेत त्या ॲसेट्स एक तर त्याचा सेपरेट अकाउंट तयार केला असेल तर अकाउंटला ट्रान्सफर करा किंवा ॲसेट साईडला ट्रान्सफर करा. लायबिलिटीज सुद्धा जर त्याचा अकाउंट स्वतंत्र तयार केला असेल तर त्या अकाउंटला पाठवा किंवा लायबिलिटी साईडला दाखवा. बघा, पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला बॅलन्स शीटचं पोस्टिंग करायचं. मग बॅलन्स शीटमध्ये पहिला आयटम आहे ॲसेट साईडचा कॅश. आपण कुठे दाखवणार आहोत, कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला. हा कॅश अकाउंट तुम्ही वर्किंग नोटमध्ये केला तरी चालतो. त्याला आपण म्हणतो टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. कॅश अकाउंटचा बॅलन्स आहे हा 40,000, 40,000. त्यानंतर बाकी सर्व ॲसेट्स याचे आपण अकाउंट्स तयार केलेले नाही आहेत. ना डेटर्स अकाउंट, ना स्टॉक अकाउंट, ना मशिनरी अकाउंट, ना फर्निचर अकाउंट, ना बिल्डिंग अकाउंट. मग या सर्व ॲसेट्स आहे अशा आपल्याला बॅलन्स शीटला लिहायच्या आहेत. फक्त ज्याला टिकमार्क केलेले आहे त्याला मी एक ओळ जागा सोडतो. सन्ड्री डेटर्स 32,000 याला टिकमार्क आहे म्हणून मी एक ओळ जागा सोडलेली आहे. स्टॉक इनर कॉलमलाच घेतलेला आहे मी. 20,000 20,000 त्यालाही मी एक ओळ जागा सोडतो. प्लांट अँड मशिनरी 30,000 इनर कॉलमला घेतलेले आहे, त्यालाही मी एक ओळ जागा सोडतो. फर्निचर 10,000 फर्निचर त्यालाही टिकमार्क आहे. इनर कॉलमला घेतलंय मी 10,000 त्याला एक ओळ जागा सोडतो. आणि लँड अँड बिल्डिंग याला मात्र कोणतीही ॲडजस्टमेंट नाही आहे आणि ॲडजस्टमेंट नाही त्याच्यामध्ये इन्क्रीज डिक्रीज काहीच नाही आहे. आउटरला मी ॲज इट इज 16,000 घेतलेले आहे. बघा, पहिली स्टेप आपण बॅलन्स शीटचं पोस्टिंग करतोय. ॲसेटचं पोस्टिंग केलं, कॅश अकाउंटच्या डेबिटला आणि बाकी सर्व ॲसेट साईडला. याच पद्धतीने लायबिलिटी साईडचं पोस्टिंग करायचं आहे.
लायबिलिटी साईडला पहिला आयटम आहे क्रेडिटर्स. मग क्रेडिटर्स मी लायबिलिटी साईडला दाखवतो. इथे मी 5 वही जागा सोडतो. नॉर्मली आपल्याला माहिती आहे की लायबिलिटी साईडला पहिला आयटम कॅपिटल असतो, म्हणून मी साधारण अंदाजे 5 वही जागा सोडतोय. आणि क्रेडिटर्स त्याला कोणती टिकमार्क नाहीये, कोणती ऍडजस्टमेंट नाहीये. आउटरला 40,000, बिल्स पेएबल याच्यावर सुद्धा टिकमार्क नाही आणि सेपरेट अकाउंट सुद्धा नाहीये. आउटरला 10,000, बँक ओव्हरड्राफ्ट याला सुद्धा टिकमार्क नाहीये किंवा त्याच्यावर कोणती ऍडजस्टमेंट नाहीये, सेपरेट अकाउंट नाहीये. लायबिलिटी साईडलाच 10,000 आउटरलाच लिहिलेलं आहे. बघा याच्यावर कोणती ऍडजस्टमेंट नव्हती किंवा सेपरेट अकाउंट तयार केलेलं नाहीये आपण, त्यामुळे ते ॲज इट इज लायबिलिटी साईडला दाखवलेले आहेत. कॅपिटल अकाउंट तयार केलं आहे आपण. आता लक्षात घ्या, असेटचा बॅलन्स डेबिट असतो म्हणून कॅश आपण डेबिट साईडला लिहिलं आणि लायबिलिटीचा बॅलन्स हा क्रेडिट असतो. म्हणजेच कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन शीला 60,000, मृदूला 20,000 आणि मंगला ही नवीन पार्टनर आहे त्यामुळे त्याच्यामध्ये पोस्टिंग होणार नाही. यानंतर अजूनही 2 आयटम एक महत्वाचे असतात बॅलन्स शीट पोस्टिंग मधले, ते असतात रिझर्व्ह. मग तो जनरल रिझर्व्ह असेल किंवा रिझर्व्ह फंड असेल, कोणत्याही प्रकारचा रिझर्व्ह असेल तर तो पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करतात. कारण की रिझर्व्ह म्हणजेच प्रॉफिट नफ्यामधला काही हिस्सा आपण जो राखीव ठेवलेला असतो आणि हा जो नफा असतो तो ओल्ड पार्टनरचा असतो. लक्षात घ्या, जो जनरल रिझर्व्ह असेल किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल तर तो ओल्ड पार्टनरचा असतो. ओल्ड पार्टनर्स म्हणजे शीला आणि मृदूला. त्यामुळे ती जी रक्कम जर तुम्हाला बॅलन्स शीटमध्ये दिली असेल तर ती कॅपिटलमध्ये डिस्ट्रीब्यूट करतात. लक्षात ठेवा, कॅपिटल अकाउंटला डिस्ट्रीब्यूट करतात. लायबिलिटी साईडचा आयटम आपण क्रेडिट साईडला दाखवतो. प्रॉफिट अँड लॉस सुद्धा लायबिलिटी साईडला दिलं, क्रेडिट साईडला डिस्ट्रीब्यूट करा. पण एखाद्या एक्झाम्पलमध्ये जर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ॲसेट साईडला दिला असेल म्हणजे तो लॉस असतो आणि तो लॉस कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला, कारण की ॲसेटचा आयटम डेबिटला येतो. इथे आपल्याला उदाहरणामध्ये जनरल रिझर्व्ह दिलेला आहे आणि तो लायबिलिटी साईडला आहे म्हणून मी क्रेडिट साईडला डिस्ट्रीब्यूट करतो बाय जनरल रिझर्व्ह. आता जनरल रिझर्व्हची रक्कम आहे 8,000, 8,000 रुपये. त्याचं डिस्ट्रीब्युशन 3:1 आहे. म्हणजेच 3:1 म्हणजेच 3/4, 3 आणि 1 4 होतात. मग शीला आणि मृदूला यांना रक्कम आपल्याला कशी द्यायची आहे बघा. एकूण 8,000 रुपये डिस्ट्रीब्यूट करायचे. त्याचं डिस्ट्रीब्युशन मी इथं दाखवतो. 8,000 गुणिले शीला यांना द्यायचे 3/4 आणि मृदूला यांना द्यायचे 1/4. 4 ने भाग लावला 4 दुनी 8 आणि बेत्रिक 6,000. 4 ने भाग लावला 4 दुनी 8 आणि 2 1 2 म्हणजे 2,000 रुपये. म्हणजे त्याचं डिस्ट्रीब्युशन आलेलं आहे 6,000 आणि 2,000 रुपये. लक्षात ठेवा, हा जनरल रिझर्व्ह असेल किंवा प्रॉफिट अँड लॉस असेल तर तो फक्त ओल्ड पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करतात. नवीन पार्टनरला याच्यातला कोणताही हिस्सा द्यायचा नाही. सर्वात पहिल्यांदा आपण हे बॅलन्स शीटचं पोस्टिंग केलेलं आहे. प्रत्येक एक्झाम्पलमध्ये तुम्हाला हे बॅलन्स शीटचं पोस्टिंग नीट करता आलं पाहिजे. बॅलन्स शीटचं पोस्टिंग केल्यानंतर ज्या ऍडजस्टमेंट्स आपल्याला दिलेल्या आहेत त्या ऍडजस्टमेंट प्रमाणे आपल्याला पुढील एंट्रीज करायच्या आहेत. आता ऍडजस्टमेंट्स कोणकोणते आहेत बघा. मंगला विल पे ₹20,000 ॲज हर शेअर ऑफ कॅपिटल. मंगला ही नवीन पार्टनर आहे आणि त्यांनी 20,000 रुपये व्यवसायामध्ये भांडवलाच्या स्वरूपात आणलेले आहेत. त्याच्या एंट्रीज मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. जर नवीन पार्टनरने भांडवल व्यवसायामध्ये आणलेलं आहे रोख स्वरूपात, व्यवसायात काय येणार आहे कॅश, म्हणजे कॅश अकाउंट डेबिटेड टू, देणारी कोण आहे मंगला आहे, टू मंगलाज कॅपिटल अकाउंट. अशी एंट्री त्याची होणार. कॅश अकाउंट डेबिट टू मंगलाज कॅपिटल अकाउंट. आणि आपण दोन्ही अकाउंट तयार केलेले आहेत. कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचं आहे टू मंगलाज कॅपिटल अकाउंट, टू मंगलाज कॅपिटल अकाउंट 20,000 आणि मंगलाज कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायचं आहे बाय कॅश अकाउंट, बाय कॅश अकाउंट. मंगला कॉलम हा आपण सेपरेट तयार केलेला आहे एक्स्ट्रा, त्याच्यामध्ये लिहायचं आहे 20,000. पहा, जर भांडवलाची रोख रक्कम आणली तर त्याची एकच एंट्री करतो. त्याचप्रमाणे गुडविलची रक्कम आणली असेल तर गुडविलची ट्रीटमेंट मी तुम्हाला सांगितलेलं आहे. गुडविल ब्रिंग इन कॅश असेल तर 2 एंट्रीज होतात, कॅश टू गुडविल, गुडविल टू ओल्ड पार्टनर्स. गुडविल रेस केला असेल म्हणजे ब्रिंग इन कॅश नसेल, गुडविल रेस सांगितलं असेल तर फक्त
गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आता इथे गुडविल ब्रिंग इन कॅश आहे सांगितलेलं आहे अँड ₹10,000 ॲज हर शेअर ऑफ गुडविल. मंगला यांनी किती रुपये दिलेले आहेत व्यवसायामध्ये? 10,000 रुपये कशाचे दिलेले आहेत? गुडविल. आणि हा त्यांचा शेअर आहे, हर शेअर. मग ह्याच्यामध्ये 2 एंट्रीज होतात. पहिली एंट्री होणार आहे कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट आणि दुसरी एंट्री होणार आहे गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. या 2 एंट्रीज आपल्याला करायच्या आहेत. त्यापैकी पहिली एंट्री करूया. कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू गुडविल अकाउंट. हे गुडविल कोणी आणलेलं आहे? नवीन पार्टनरने आणलेलं आहे. किती रुपये गुडविल आणलेलं आहे? 10,000 रुपीज. कॅश अकाउंटला डेबिट आणि गुडविल अकाउंटला क्रेडिट बाय कॅश अकाउंट 10,000 रुपीज. आणि दुसरी एंट्री आपण लगेच करतो गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. गुडविल अकाउंटच्या डेबिटला टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आता जे ओल्ड पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. म्हणजे ओल्ड पार्टनरची नावं काय आहेत? शीलाज कॅपिटल अकाउंट आणि दुसरी पार्टनर कोण आहे? मृदुलाज कॅपिटल अकाउंट. ओल्ड पार्टनर्सना फक्त डिस्ट्रीब्यूट करायचं आहे शीलाज कॅपिटल अकाउंट आणि मृदुलाज कॅपिटल अकाउंट. आता हे 10,000 रुपये शीला आणि मृदुला यांना कसे डिस्ट्रीब्यूट करायचे ते मी तो दाखवतो. 10,000 रुपये डिस्ट्रीब्यूट करायचे मग सांगितल्याप्रमाणे 3:1 रेशो आहे. म्हणजेच गुणिले 3/4 आणि गुणिले 1/4. 4ने जर भाग लावला आपण 10,000ला तर 4 एक्के 4, 4 दुनी 8, 2 राहिले, 4 पंचे 20. म्हणजे 2,500. इथे सुद्धा 2,500 येतील. 2,500ला 3 गुणले असता 7,500 आणि 2,500ला 1 गुणले असता 2,500. म्हणजे याचं डिस्ट्रीब्युशन येणार आहे 7,500 आणि 2,500. गुडविल अकाउंटला डेबिट कॅपिटल अकाउंट म्हणजे कॅपिटल अकाउंटला काय होणार आहे? क्रेडिट होणार आहे बाय गुडविल अकाउंट. आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं आलं होतं? 7,500 आणि 2,500 रुपये या पद्धतीने. मग पहिल्या 2 एंट्रीज आपण केलेल्या आहेत. पहिली एंट्री केली कॅपिटलची एकच एंट्री झाली कॅश टू मंगलाज कॅपिटल. नंतर दुसरी एंट्री केली गुडविलच्या 2 एंट्रीज केल्या. गुडविल ब्रिंग इन कॅश असेल तर 2 एंट्रीज करतो. पहिली कॅश टू गुडविल आणि गुडविल टू ओल्ड पार्टनर्स. आता यानंतरच्या ज्या एंट्रीज आहेत ॲडजस्टमेंट्स आहेत या मी सांगितलं होतं तुम्हाला की ॲडजस्टमेंट पार्ट नसतील तरी हे काय हरकत नाहीये. परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आहे. जो रिव्हॅल्युएशन अकाउंट आहे त्याच्या डेबिट साईडला सर्व प्रकारचे नुकसान दाखवतो, लॉस दाखवतो आणि क्रेडिट साईडला सर्व प्रकारचा नफा दाखवतो. हे तुमच्या लक्षात असायला हवं. आता याच्यामध्ये कोणते ॲडजस्टमेंट सांगितलेले आहेत तर प्रोव्हाइड 5% बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स. त्यालाच आपण शॉर्टकटमध्ये RDD सुद्धा म्हणतो. आणि RDD माहिती आहे आपणास नेहमी काय करतो? डेटर्समधून लेस करतो. मग डेटर्समधून लेस RDD ॲट 5%. 32,000चा 10% 3,200 आणि 5% म्हणजे निम्मा करायचा आहे 1,600. म्हणजे वजाबाकी आउटरला आलेले आहे 30,400. आता लक्षात घ्या या सर्व ॲसेट्स आहेत. डेटर्स असेल, स्टॉक असेल, मशिनरी असेल, फर्निचर असेल, बिल्डिंग असेल. ॲसेट कमी झाली की नुकसान होतं आणि ॲसेट वाढली तर आपला प्रॉफिट होतो, नफा होतो. इथे ॲसेट कमी झालेलं आहे म्हणजे नुकसान झालं. किती रुपये नुकसान झालं? 1,600. आणि नुकसान आपण कुठे दाखवतो? रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला टू RDD किती रुपये नुकसान झालेलं आहे? 1,600 रुपये. बघा काय केलं आपण? मालमत्तेतून RDD लेस केला, डेटर्समधून RDD लेस केला, मालमत्ता कमी झाली म्हणजे नुकसान झालं. पुढे फर्निचर डेप्रिसिएटेड बाय 10%. फर्निचरवर डेप्रिसिएशन सांगितलंय. डेप्रिसिएशन सुद्धा आपण नेहमी लेस करतो. डेप्रिसिएशन ॲट 10%. आणि हे डेप्रिसिएशन येणार 1,000 रुपये. वजाबाकी आउटरला आली 9,000 रुपये. 10,000 मधून 1,000 वजा केले, आउटरला 9,000 आले. फर्निचर मालमत्ता कमी झाली, पुन्हा एकदा नुकसान झालेलं आहे. आणि इथं लिहिताना मात्र टू डेप्रिसिएशन म्हणायचं नाहीये तर जी ॲसेट कमी झालेली आहे त्या ॲसेटचं नाव लिहायचं आहे टू फर्निचर 1,000 रुपीज. फक्त डेटरसाठी आपण इथे लिहू शकतो RDD. बाकी ॲसेटसाठी आपण त्या ॲसेटचं नाव लिहायचं आहे. ते इन्क्रीज झालेले का डिक्रीज झालेले आहे. आत्तापर्यंत दोन्ही ॲडजस्टमेंटमध्ये मालमत्ता कमी झाल्या, दोन्ही ठिकाणी लॉस झाला. पुढची ॲडजस्टमेंट आहे स्टॉक अँड मशिनरी टू बी ॲप्रिसिएटेड. डेप्रिसिएटेड म्हणजे कमी होणे, ॲप्रिसिएट म्हणजे वाढणे. डेप्रिसिएशन नेहमी लेस करतो, मग ॲप्रिसिएशन काय करणार आपण? ॲड करणार. स्टॉकमध्ये प्लस ॲप्रिसिएशन
ॲट 10%. 20,000चा 10% 2,000, आउटरला आले 22,000. मालमत्ता वाढली म्हणजे आपला नफा झालेला आहे आणि नफा रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवतो. बाय स्टॉक 2,000 रुपीज. बाय स्टॉक 2,000 रुपीज. मालमत्ता वाढली. तसंच प्लांट अँड मशिनरी सुद्धा ॲप्रिसिएट करायचे आहे. प्लस ॲप्रिसिएशन ॲट 10%. 30,000चा 10% आला 3,000 रुपये. टोटल बेरीज आउटरला आली 33,000 रुपये. इथे सुद्धा मालमत्ता आपली वाढलेली आहे म्हणजे आपला नफा झालेला आहे आणि नफा रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय प्लांट अँड मशिनरी 3,000 रुपीज. 3,000 रुपये. बघा, दुसऱ्या आणि तिसऱ्या ॲडजस्टमेंट याच्यामध्ये मालमत्तेची किंमत कमी झाली म्हणजे नुकसान झालं. चौथ्या ॲडजस्टमेंट त्याच्यामध्ये मालमत्तेची किंमत वाढली म्हणजे नफा झाला, तो रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट दाखवला. झालं. पहिलं सिम्पल एक्झाम्पल आपण घेतलेलं होतं. आता आपल्याला अकाउंट्स काय करायचे आहेत, क्लोज करायचे आहेत. सर्व एक्झाम्पल आपलं सॉल्व्ह करून झालेलं आहे. आता मी जे वर्किंग नोटचे अकाउंट्स आहेत इथे का तयार केलेले आहे तो तुमच्या लक्षात येतील. पहिला अकाउंट जो क्लोज करतो तो आपण क्लोज करतो रिव्हॅल्युएशन अकाउंट. दुसरा अकाउंट क्लोज करतो तो असतो गुडविल अकाउंट. तिसरा क्लोज करतो तो असतो कॅश अकाउंट. चौथा अकाउंट जो आपल्याला क्लोज करायचा आहे ते आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि शेवटचं अकाउंट आहे म्हणजेच स्टेटमेंट आहे ते बॅलन्स शीट. बॅलन्स शीट टॅली झाले पाहिजे. पाहूयात आता एक एक अकाउंट क्लोज करूयात. पहिल्यांदा आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करूयात. जी बेरीज जास्त आहे ती दोन्ही बाजूला लिहितो आपण. तर इकडे 2,600 आणि इकडे 5,000 रुपये म्हणजे क्रेडिट साईडची बेरीज डेफिनेटली जास्त आहे. दोन्ही बाजूला मी 5,000 रुपये लिहिले. 5,000 मधून 2,600 वजा केले, फरक आलेला आहे 2,400 रुपये. आणि हा फरक आहे तो आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करतो. याला आपण प्रॉफिट सुद्धा म्हणू शकतो कारण की हा डेबिट साईडला फरक आला आहे, क्रेडिट साईडला फरक आला तर लॉस म्हणतो आपण. मग इथे म्हणतो मी टू प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. इथे तुम्ही टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट म्हणलं तरी चालू शकेल. मी इथं पूर्ण लिहिलंय टू प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. आता हा जो प्रॉफिट आहे हा फक्त आपण कोणामध्ये वाटणार आहे, ओल्ड पार्टनर्समध्ये. कारण की नवीन भागीदार आहे त्याला आपण नुकताच प्रवेश दिलेला आहे. पाठीमागचा प्रॉफिट याच्या आधीचा प्रॉफिट त्याला आपण देत नाही म्हणून ओल्ड पार्टनर्समध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन केलं. आता 2,400 रुपये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. रेशो आहे 3:1 म्हणजे 3/4. 2,400 गुणिले 1/4. 4ने भाग लावूयात आपण. 4×7=24 आणि 6×3=18 आणि 6×1=6 म्हणजे डिस्ट्रीब्युशन आलेलं आहे 1,800 रुपये आणि 600 रुपये. हे इनर कॉलमला घ्यायचं आहे कारण की ऑलरेडी बेरीज आउटरला आहे. रिव्हॅल्युएशन अकाउंटला डेबिट, कॅपिटल म्हणजे कॅपिटल अकाउंटला काय होणार आहे, क्रेडिट बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट. आणि कंसात आपण म्हणूयात प्रॉफिट हा ओल्ड पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट केला 1,800 रुपये आणि 600 रुपये. पहा, पहिला अकाउंट क्लोज केला. दुसरा अकाउंट हा कोणता क्लोज करणार आहे आपण, गुडविल अकाउंट. हा बऱ्याच वेळा टॅली होतो आणि जर फरक आला तर तो ॲसेट साईडला जातो. आणि नेहमी लक्षात ठेवा गुडविल अकाउंटच्या क्रेडिट साईडलाच फरक येतो आणि तो ॲसेटलाच पाठवला जातो. इथे गुडविल अकाउंट टॅली झालेलं आहे. किती रुपयाने टॅली झालेलं आहे, 10,000 रुपयाने. दोन्हीकडची बेरीज सेम आहे, कुठेही फरक आलेला नाहीये. तिसरा अकाउंट आपण कॅश अकाउंट क्लोज करूया. कॅश अकाउंटच्या कोणत्याही बाजूला फरक येऊ शकतो. डेबिटला फरक आल्यास तो लायबिलिटी साईडला पाठवायचा, क्रेडिटला फरक आल्यास तो ॲसेट साईडला पाठवायचा. आता इथे डेबिटचीच बेरीज जास्त आहे, क्रेडिटला काहीच नाही आहेत. 40, 50, 60 आणि 70,000 रुपये डेबिट साईडला आहेत. तेच आपण क्रेडिट साईडला लिहिले आणि क्रेडिट साईडला फरक सुद्धा 70,000 रुपये आलेला आहे. याला आपण स्टार करून म्हणू शकतो बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. फरकाला आपण बाय बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणतो. आणि कंसात लिहायचं आहे बॅलन्स शीट ॲसेट साईड. म्हणजे हा फरक आपण कुठे पाठवायचा आहे, ॲसेट साईडला. आता हे वर्किंग नोट आपण सेपरेट केले असते तरी चालले असतात, परंतु आपण अकाउंटमध्येच ते केलेलं आहे. मग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आपण लिहू शकतो कॅश. किती रुपये कॅश अकाउंटला फरक आलेला आहे, 70,000, 70,000. पहिले 3 अकाउंट्स क्लोज झाले. आता महत्त्वाचा अकाउंट आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंटची क्रेडिटची बेरीज जास्त आहे कारण की डेबिटला काहीही नाही आहे. तर क्रेडिट साईडचे
आपण टोटल करूया. मंगलाची टोटल आहे 20,000, 20,000. इथे सुद्धा मी लिहिली 20,000, 20,000 आणि फरक सुद्धा मी लिहिलेला आहे 20,000 रुपीज, 20,000 रुपये. मृदुला 20 आणि 2 22, 22 आणि 2 24, 25,100 रुपये, 25,100 रुपये, 25,100 रुपये. फरक सुद्धा आला 25,100 रुपये. आणि शीला 60,000, 66,000, 66 आणि 7, 73,000, 73 आणि 1, 74,000, 75,300 रुपये, 75,300 रुपये. म्हणजे इथे फरक आला 75,300 रुपये. आता जो फरक डेबिट साईडला आलेला आहे, कोणत्याही बाजूला फरक येऊ दे, त्या बॅलन्स त्याला आपण म्हणतो बॅलन्स कॅरीड डाऊन. डेबिटला आला म्हणून टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे लक्षात घ्या, जर क्रेडिट साईडला फरक आला तर ॲसेटला पाठवतात, डेबिट साईडला फरक आला तर तो कुठे पाठवतात, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला पहिल्याच ओळीला लिहायचं आहे कॅपिटल्स. कॅपिटल कोणाकोणाचं आहे आता, शीला, मृदुला आणि याच्यामध्ये आता मंगला सुद्धा येणार आहे, कारण की ह्या नवीन पार्टनर आपण ऍड केलेले आहेत आणि त्यांनी 20,000 रुपये भांडवल आणले होते. शीलाचं भांडवल आहे 75,300, मृदुलाच आहे 25,100 आणि मंगलाच आहे 20,000 रुपये. आणि आता इथे आपण बॅलन्स शीट यांची टोटल करणार आहोत. दोन्ही बाजूची बेरीज आपणास करायची आहे आणि दोन्ही बाजूची बेरीज ही सारखीच यावी लागते. बेरीज करूया दोन्ही बाजूची. $1,80,400. इकडची बेरीज करूयात आपण. $1,80,400. हे आपलं पहिलं एक्झाम्पल सॉल्व्ह झालेलं आहे. या एक्झाम्पलमध्ये आपणास न्यू रेशो कॅल्क्युलेट करण्याची गरज पडलेली नाही. सॅक्रिफाईस रेशो सुद्धा कॅल्क्युलेट करण्याची गरज पडलेली नाही. हे पहिलं एक्झाम्पल होतं, अगदी सिंपल एक्झाम्पल होतं. पुन्हा एकदा मी थोडक्यामध्ये रिवाइज करतो. एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याच्या स्टेप्स कोणकोणत्या आहेत. तर पहिल्यांदा तुम्हाला बॅलन्स शीटचं पोस्टिंग करावं लागेल. पूर्ण बॅलन्स शीटचं पोस्टिंग करायचं, प्रत्येक आयटमचं पोस्टिंग करायचं. ॲसेट साईडला किंवा त्या अकाउंटच्या डेबिटला, कॅश अकाउंट आहे म्हणून कॅश अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, डेटर, स्टॉक, मशिनरी, फर्निचर आणि बिल्डिंग ॲसेट साईडला. लायबिलिटी साईडला किंवा त्या अकाउंटच्या क्रेडिट साईडला, बरोबर. क्रेडिटर्स, बिल्स पेएबल आणि बँक ओव्हरड्राफ्ट हे आपण कुठे दाखवले, लायबिलिटी साईडलाच दाखवले. कॅपिटल स्वतंत्र अकाउंट आहे म्हणून कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. जनरल रिझर्व्ह पार्टनर्समध्ये वाटतो आपण, ओल्ड पार्टनर्समध्ये, म्हणून कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय जनरल रिझर्व्ह. इथे जर प्रॉफिट अँड लॉस दिला असता तरी तो सुद्धा कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला डिस्ट्रीब्यूट केला असता. आणि जर प्रॉफिट अँड लॉस तुम्हाला ॲसेट साईडला दिला असता तर तो डेबिट साईडला डिस्ट्रीब्यूट केला असता. त्यानंतर पहिली एंट्री आपण केली. मंगला यांनी 20,000 रुपये भांडवलाचे आणले. कॅश अकाउंट डेबिट टू मंगलाज कॅपिटल अकाउंट. कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू मंगलाज कॅपिटल लिहिलं, कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश अकाउंट लिहिलं. त्यानंतर गुडविलची रक्कम त्याने आणलेली आहे 10,000 रुपये. गुडविल ब्रिंग इन कॅश असेल तर त्याच्यात दोन एंट्रीज करतो. पहिली एंट्री कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट, दुसरी एंट्री गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. दोन्ही एंट्रीज केल्याशिवाय पुढे जायचं नाही. मग कॅश अकाउंटच्या डेबिटला टू गुडविल लिहिलं, गुडविल अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश लिहिलं. दुसरी केली गुडविल अकाउंटच्या डेबिट साईडला ओल्ड पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट केलं. ओल्ड पार्टनर्सची नावं लिहिली, शीला आणि मृदुला. आणि कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुडविल अकाउंट लिहिलं. त्यानंतर पुढच्या ज्या एंट्रीज आहेत त्या पाठ करण्याची शक्यतो गरज पडत नाही. तर त्या ॲडजस्टमेंट्स कोणकोणत्या आहेत, एंट्रीज कोणकोणत्या आहेत. ऑलरेडी आपण डेटर्समधून लेस करतो. मालमत्ता कमी झाली म्हणजे नुकसान रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला. फर्निचर आपण फर्निचरमधून आपल्याला डेप्रिसिएशन सांगितलं 10%, ते सुद्धा आपण लेस करतो. मालमत्ता कमी झाली, नुकसान झालं रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला. स्टॉक आणि मशिनरी अप्रिसिएट सांगितले म्हणजे वाढलेले आहे, म्हणजे आपला फायदा झालेला आहे.
मग स्टॉक आणि मशिनरीमध्ये ॲड केले आपण आणि फायदा रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला दाखवलेला. अकाउंट्स क्लोज करताना पहिला अकाउंट रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज केला, त्याचा फरक आहे तो कॅपिटलमध्ये डिस्ट्रीब्यूट केला, कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केला. गुडविल अकाउंट टॅली झाला, जर इकडे फरक आला असता तर ॲसेटला पाठवला असता. कॅश अकाउंटला फरक आलाय तो आपण ॲसेट साईडला पाठवलेला आहे. कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला फरक आला तो लायबिलिटी साईडला पाठवलेला आहे आणि बॅलन्स शीट टॅली केलेली आहे. धन्यवाद.